नमस्कार, माझे नाव शिवनेश्वर. मी इयत्ता 3री क मधली विद्यार्थिनी. अध्यक्ष महोदय गुरुजन आणि इथे जमलेली माझी साहेबांनी मिळालो. आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही ते शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. ज्याप्रमाणे चिखलात कमळ उगवते त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळकांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक, पण घरात सर्व त्याला लाडाने बाया नावाने हाक मार. पुढे त्यांचे बाळाचे नाव राहिले. लोकमान्य टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक, त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते. लोकमान्य टिळक लहानपणापासून खूप हुशार होते. लोकमान्य टिळकांचे गुरु त्यांना लाडाने सूर्याचे पिल्लू असे म्हणतात. लोकमान्य टिळकांना गणित हा विषय खूप आवडायचा. एका दिवशी काही मुलांनी मला शेंगा काढल्या आणि त्याचे टरफले तिकडे टाकले. गुरुजींना वाटले की ते टरफले टिळकांनीच टाकले, म्हणून गुरुजींनी टिळकांना टरफले उचलण्याची शिक्षा दिली. पण टिळक कुठे ऐकतात. टिळकांनी गुरुजींना स्पष्टपणे सांगितले की मी शेंगा काढल्या नाही आणि मी टरफले उचलणार नाही असे टिळक नेहमी खरे बोलायचे. टिळकांना लहानपणापासून व्यायामाची व खेळण्याची खूप आवड होती. टिळक व त्याचे मित्र कुस्ती व यासारखे खेळ खेळायचे, म्हणून त्यांची तब्येत ठणठणीत असायची. भारतीय मुलांनी खूप शिकावे म्हणून टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. इंग्रजांच्या अन्यायाविरोधात टिळकांनी आवाज उचलला. टिळकांनी केसरी व मराठा हे 2 वर्तमानपत्र सुरू केले. टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार अशी त्यांनी शिवगर्जना केली. मग इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकले. मंड्याला तुरुंगात असताना टिळकांनी गीता हा महान ग्रंथ लिहिला होता. लोकांनी एकत्र राहावे म्हणून टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती गणेशोत्सव साजरी केली. असे टिळक निमोनिया आल्यामुळे मुंबईमध्ये 1 ऑगस्ट 1920 रोजी आपल्याला सोडून गेले. टिळकांतून आपल्याला खूप काही शिकायला आहे. खूप शिकले पाहिजे, नेहमी खरे बोलले पाहिजे, भारत देशावर प्रेम केले पाहिजे, मोबाईलपेक्षा मैदानातल्या खेळात वेग घातले पाहिजे. अशा या महान नेत्याला माझा श्रद्धेचा नमन.